निवडणुकीची तारीख जवळ आली पण शेतकऱ्याच्या मालाला अजून पण योग्य भाव मिळाला नाही आणि समोर पण मिळेल याची शाश्वती पण नाही। कारण सत्तेमध्ये असणारा सत्तेधारी अजून पण शेतकऱ्याच्या प्रश्नांवर बोलायला तयार नाही। मग शेतकऱ्यांनीच परत त्यांना का निवडून द्यावे, का परिवर्तन करावे नाही। आज कवडी मोल भावात आपला कापूस खरेदी केला जात आहे आणि कापसाची वेचाई बघितली तर 220 ते 230 रुपये पर्यंत मनकीपर्यंत आज कापसाची वेचाई गेली आहे। म्हणजे सर्व खर्च वाढला आणि आपला कापूस हा 3 ते 4 हजार रुपये क्विंटलनी मायनस मध्ये आला। म्हणजे यांचे खत वाढले, यांचे औषधे वाढले, मजुरांचा खर्च वाढला, मजुरांची रोजी दुप्पट झाली, पण शेतकऱ्याचा माल अजून पण दुप्पट झालेला नाही। यांनी सत्तेत यांच्या अगोदर यांनी लक्ष ठेवला होता की आम्ही 10 वर्षात 5 वर्षात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू। मग यांनी आज आपले दुप्पट उत्पन्न कशा प्रकारे केले, कोणत्या प्रकारे यांनी आपले उत्पन्न हे दुप्पट केलेले आहे की आज आपला कापूस 12,000 वरून 7,000 6,500 पर्यंत खरेदी केला जात आहे। आपले सोयाबीन 6,000 7,000 रुपये क्विंटल वरून 4,000 ते 3,500 रुपये खरेदी केला जात आहे। मग या प्रकारे यांनी आपलं उत्पन्न दुप्पट केलं आहे का आम्ही परिवर्तन नाही करावे? जेव्हा तुम्ही तुमच्याच विचारावर ठाम नाही, जेव्हा तुम्ही सत्तेत यायचे होते तेव्हा तुम्ही म्हणायचे अजित पवार आणि राष्ट्रवादीला कधीच मी सोबत घेणार नाही, एक वेळचा बिना लग्नाचा राहील। का आम्ही तुमचे परिवर्तन नाही करावे? का आम्ही तुमच्यावर परत विश्वास दाखवावा? जेव्हा तुम्ही म्हणत होते आमची सत्ता आली तर तुम्ही सिंचन घोटाळा करणाऱ्या या अजितदादांना, अजित पवारांना जेलमध्ये टाकील, का आम्ही परिवर्तन नाही करावे? तुम्ही सत्तेच्या लालचेपोटी त्याच अजित पवाराला, त्याच घोटाळेबाज छगन भुजबळाला सोबत घेऊन आज बसले आणि अर्थ खात्यासारखं खातं त्या अजित पवारांच्या हातात दिलं आणि तुम्ही म्हणता का आम्ही तुम्हाला परत मत द्यावं, का आम्ही तुमच्यावर परत विश्वास दाखवावा, का आम्ही परिवर्तन नाही करावे? जर तुम्ही सर्व घोटाळेबाज सोबत घेऊन तुम्ही सत्तेच्या लालसेसाठी सत्ता स्थापन करत असेल तर आम्ही परिवर्तन करणार आणि येत्या 20 तारखेला हे परिवर्तनाची लाट तुम्हाला दिसून पडेल। कारण इथून जर परिवर्तन आम्ही केलं नाही तर 5 वर्ष तुम्ही आम्हाला पुन्हा त्याच प्रकारे डिचवणार, पुन्हा त्याच प्रकारे आमच्यावर अत्याचार करणार, पुन्हा त्याच प्रकारे तुम्ही शेतकऱ्याचा माल कवडी मोल भावात खरेदी करसाल, पुन्हा त्याच प्रकारे आमचा 12,000 वरचा कापूस आज 7,000 आणला, तुम्ही पुढच्या 5 वर्षात तुम्ही 5,000 आणणार। इथपर्यंत तुमची माणुसकी आहे।